हाय स्टुडंट्स, आज आपण 12th कॉमर्स टॉपिक अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा स्टार्ट करत आहोत. याच्या अगोदर आपण फायनल अकाउंट्स नियर अबाउट 25 लेक्चर्स दिलेत, ते तुम्ही बघितले असतीलच. ओके, तर आता आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. तर आता या टॉपिकमध्ये अगदी आपण फायनल अकाउंट तयार केलं त्याच पद्धतीने इथेही इफेक्ट्स आहेत, ॲडजस्टमेंट्स आहेत, इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झाम्पलमध्ये रिसिट अँड पेमेंट अकाउंट दिला जातो, त्या बेसवरती आपल्याला फायनल करायचं असते. तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट but to give qualitative service to its members and society at the minimum charges. म्हणजे याचा मिनिंग काय होईल? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न्स विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. मेन ऑब्जेक्ट नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा नफा मिळवणे हा नसेल, प्रॉफिट अर्निंग नसेल, तर सर्व्हिस रेंडर असेल, सेवा देणे असेल, कोणासाठी? मेंबर्ससाठी, आणि ती पण कमी चार्जेसमध्ये. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सोशल सर्व्हिस अँड टू प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन etc. या क्षेत्राला सेवा देणे हाच उद्देश असेल. याच्यामध्ये आर्ट असेल, कल्चर असेल, स्पोर्ट्स असेल, एज्युकेशन असेल. ओके, the nature of those concerns are different from profit organizations. Not-for-profit concerns collect income through subscriptions. Not-for-profit साठी इन्कमचा सोर्स काय असेल तर सबस्क्रिप्शन असेल. ओके, ॲडमिशन फीज, डोनेशन्स etc. कशा मार्गाने? सबस्क्रिप्शन असेल त्याला आपण वर्गणी वगैरे म्हणतो, कॉन्ट्रिब्युशन म्हणतो. Admission fees, donations etc. given by members or non-members. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला इन्कम होईल तो मेंबर्सकडून असेल किंवा अदर दॅन मेंबर पर्सनकडून असेल. अँड ग्रँट्स, सबसिडीज और ऑक्सिजन्स रिसिव्ड फ्रॉम दी और कन्सेशन्स रिसिव्ड फ्रॉम दी गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटकडून काय कन्सेशन असेल, ग्रँट असेल, याच्यातून मिळालेले पैसे सुद्धा इन्कमचे असतील, किंवा कधी कधी जर स्पेशल पर्पज असेल तर त्या माध्यमातून सुद्धा पैसे मिळतात. आता याच्यामध्ये मेन काही गोष्टी आहेत की आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं असेल आणि आपल्याला ते काय सॉल्व करायचं आहे. तर याच्यामध्ये मोस्टली काय काय कव्हर होईल ते मी थोडक्यात सांगतो. हे कोणाकोणासाठी लागू असेल तर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स लाईक स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटीज, लायब्ररीज अँड ट्रस्ट्स, क्लब्स, associations, medical like hospitals, blood banks, cultural for promotion of literature or promotional for promotion of sports. तर या फील्डमध्ये या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसाठी आपल्याला प्रॉफिट मिळवणे हा उद्देश नसेल तर सर्व्हिस रेंडर असेल. आता याच्यामध्ये थोडासा फरक मी सांगतो प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा आणि नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा. ओके, तर पहिला नेचर. प्रॉफिट ऑर्गनायझेशन इट्स एम इज टू अर्न प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल, मग तो वैयक्तिक बिझनेस असेल, पार्टनरशिप असेल किंवा एनी अदर बिझनेस असेल, तर त्याचा एम काय असेल? टू अर्न प्रॉफिट, नफा मिळवणे हा असेल. तर not for profit organization, its aim is to give social services, only service render, सेवा देणे असेल. नेक्स्ट पॉइंट, ओनर. It is run by the owners or that means proprietors, partners.
तर नॉट फॉर प्रॉफिटमध्ये इट इज मॅनेज बाय दी मेंबर्स. इथं कोणी एकटा ओनर नसेल तर ते मेंबर्स असतील. देन नेक्स्ट पॉईंट प्रॉफिट. ओनर कॅन विथड्रॉ द प्रॉफिट ॲज अ रिवॉर्ड फॉर कॅपिटल अँड वर्क. याच्यामध्ये प्रॉफिट असेल तर तो प्रोप्रायटर यूज करेल, पार्टनर यूज करेल. पण नॉट फॉर प्रॉफिटमध्ये मेंबर ऑफ नॉन ट्रेडिंग कन्सर्न आर नॉट एंटायटल्ड फॉर रिवॉर्ड ऑफ प्रॉफिट. देन रिझल्ट. The result of the business activities are known by preparing profit and loss account. म्हणजे प्रॉफिट कन्सर्न बिझनेस असेल तर तो प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर केला जातो. ओके. फॉर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन द रिझल्ट ऑफ द सर्व्हिस ॲक्टिव्हिटीज आर नोन बाय प्रिपेअरिंग इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर केला जातो. देन प्रॉफिट ऑर सरप्लस. फर्स्ट प्रॉफिट कन्सर्नसाठी एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज प्रॉफिट. एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. जर इन्कम जास्त असेल, एक्सपेन्स कमी असेल तर तो प्रॉफिट असेल. पण हाच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनसाठी एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज नोन ॲज सरप्लस. म्हणजे प्रॉफिट कन्सर्न बिझनेससाठी तो प्रॉफिट असेल तर नॉट फॉर प्रॉफिटसाठी याच प्रॉफिटला सरप्लस म्हटलं जातं. आणि जर लॉस झाला तर डेफिशियन्सी. नेक्स्ट पॉईंट लॉस ऑर डेफिशियन्सी. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम इज नॉन ॲज लॉस. जर एक्सपेन्सेस जास्त असतील, इन्कम कमी असेल तर तो लॉस असेल. तर हाच लॉस नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसाठी excess of expenditure over income is known as deficit. Deficit means loss. Okay. म्हणजे प्रॉफिट कन्सर्नसाठी तो लॉस असेल तर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नसाठी याला डेफिसिट वर्ड आहे, DEFICIT. देन ट्रान्सफर. नेट प्रॉफिट और नेट लॉस टू बी ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. प्रॉफिट कन्सर्नसाठी जर प्रॉफिट असेल, लॉस असेल तर तो कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. तर सरप्लस और डेफिसिट टू बी ट्रान्सफर टू कॅपिटल फंड. नॉट फॉर प्रॉफिटमध्ये कॅपिटल फंड असेल, कॅपिटल नसेल. ओके. तर असे काही छोटेसे पॉईंट्स आहेत. तर याच्यामध्ये हा आपल्याला एक्झाम्पलमध्ये रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिलेलं असेल, त्याच्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं असेल, बॅलन्स शीट बनवायचं आहे. तर काही पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत थोडेसे. तर याच्यामध्ये मी थोडेसे सांगतोय. याच्यामध्ये लाईफ मेंबरशिप फीज. जर लाईफ मेंबरशिप फीज असेल मिळालेली रिसिप्ट साईडला या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये, तर ते कॅपिटल फंडमध्ये आपण ॲड करतोय. देन एंट्रन्स फीज और ॲडमिशन फीज. Entrance fees or admission fees that also as a capital receipts add to capital fund. Otherwise, as per information, treat as a revenue or capital. जर इन्फॉर्मेशन असेल, ॲडजस्टमेंट असेल तर ते रेव्हेन्यू असेल किंवा कॅपिटल असेल. पण इन्फॉर्मेशनच नसेल तर ती कॅपिटल रिसिप्ट्स असेल, कॅपिटल फंडमध्ये ॲड करा. द डोनेशन्स. टू टाइप्स ऑफ डोनेशन्स. फर्स्ट स्पेशल पर्पज and second general donations. Special purpose for the specific task, specific work, specific purpose. जर स्पेसिफिक असेल तर ते लायबिलिटी साईडला आपण नोट करणार, आणि जनरल असेल तर तो ॲज अ इन्कम साईडला घेणार. देन गव्हर्नमेंट ग्रँट. गव्हर्नमेंट ग्रँट असेल, काहीच इन्फॉर्मेशन नसेल तर तो इन्कम आहे, इन्कम साईडला घेणार. आणि नंतर कॅपिटल फंड म्हणजेच काय तर जनरल फंड म्हणजे ॲसेट्स मायनस लायबिलिटीज म्हणजेच कॅपिटल आपण कॅल्क्युलेट करतो अगदी त्याच पद्धतीनं कॅपिटल फंड. द एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज. ओके. देन स्पेशल फंड.
जर स्पेशल फंड असतील तर हे सगळे बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला येतील. देन लेगॅसीज मीन्स अ गिफ्ट टू द ऑर्गनायझेशन ॲज पर द विल ऑफ द डिसीज्ड इज कॉल्ड लेगॅसी. काय असेल? हे गिफ्ट आहे, कोणी दिलेलं? डिसीज्ड पार्टनर, म्हणजे आपण जसं म्हणतो मृत्यूपत्रानुसार मिळालेली देणगी. एखाद्याने आपली स्वतःची प्रॉपर्टी कशी कुठं डिस्ट्रीब्यूट करायची ते जर त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलं असेल, त्यानुसार मिळालेली देणगी असेल, डोनेशन असेल, त्याला आपण लेगॅसीज म्हणतो. आणि हे लेगॅसीज बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला पोस्ट करायचं असेल. कॅपिटल रिसिप्ट्स आहे. देन ऑनरॅरियम म्हणजे आपण त्याला मानधन किंवा भत्ता म्हणतो. हे सुद्धा जर पेड असेल तर तो एक्सपेन्स असेल, एक्सपेंडिचर असेल, रेसिट असेल तर तो इन्कम असेल. ओके. आणि रेव्हेन्यू एक्सपेन्सेस दॅट मीन्स एक्सपेन्सेस. आता याच्यामध्ये आपल्याला रेसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट एक्झाम्पलमध्ये दिलेलं असेल. रिसिप्ट्स अँड पेमेंट्स अकाउंट पिरियड असेल. आता याच्यामध्ये रिसिप्ट्स कॅशबुक आपण लास्ट इयरला बघितलंच. अगदी त्याच पद्धतीनं हे रिसिप्ट पेमेंट आहे. आता रिसिप्ट पेमेंट मध्ये दिलेले अकाउंट्स ऍडजस्टमेंट आहेत, हे कुठे पोस्ट होतात, कसे पोस्ट होतात, तर आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता लक्ष द्या, रिसिप्ट्स आहेत, पैसे मिळाले तर ते कशाचे मिळतील? एकतर आपल्याला इन्कमचे असतील किंवा इतर लायबिलिटीचे असतील. म्हणजे समजा रेंट रिसिव्ड असेल, रेंट रिसिव्ड दॅट मीन्स इन्कम. जर पैसे मिळाले तर ते इन्कमचे असतील. म्हणजे आपल्याला सोल्युशन मध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट लेफ्ट हँड साइड एक्सपेंडिचर आणि राईट हँड साइड इन्कम असेल. नंतर बॅलन्स शीट तर आहेच आहे, पण सिंपल सांगतो, रिसिप्ट पेमेंट दिलेलं असेल, आले पैसे इन्कमचे असतील, नॉमिनल अकाउंट असेल तर तो इन्कम असेल. ओके. म्हणजे रेंट रिसिव्ड. आणि समजा पेमेंटला असेल तर रेंट पेड दॅट मीन्स पेमेंट. हे पेमेंट आहे नॉमिनल अकाउंट्स, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, नॉमिनल अकाउंट. जर पेमेंट असेल तर रेंट पेड एक्सपेंडिचरला येईल. ओके. म्हणजे थोडक्यात जर पैसे मिळाले तर इन्कम असेल आणि पैसे गेले तर ते एक्सपेन्स असेल. हे झालं नॉमिनलच्या बाबतीत. पण जर समजा ऑदर रिसिप्ट्स असतील, नॉमिनल अकाउंट सोडून असेल, आता समजा स्पेशल पर्पज डोनेशन्स, जर स्पेशल पर्पज डोनेशन याची अमाऊंट मिळाली असेल तर ती इन्कमला नाही जाणार, तर ती बॅलन्स शीट लायबिलिटीजला जाईल. ओके. आणि पेमेंट मध्ये समजा ऍसेट परचेस असेल, ऍसेट्स परचेस, ऍसेट कुठे जाते? ऍसेट साइडला, बॅलन्स शीट ऍसेट्स. म्हणजे काही पैसे लायबिलिटीजला आणि काही पैसे ऍसेट्सला. जसं हे आपण नॉमिनल अकाउंट असेल तर इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि अदर दॅन बाकी बॅलन्स शीटला येतील पर्सनल अकाउंट्स, रिअल अकाउंट्स. ओके. तर असा हा रिसिप्ट पेमेंट आपल्याला दिलेला असेल, त्याच्यावरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर बनवायचा आहे आणि दिलेल्या ऍडजस्टमेंट्स आपल्या सेम ॲज टू फायनल अकाउंट्स आहेत. फायनल अकाउंटचे ज्या ऍडजस्टमेंट होत्या अगदी तशाच आहेत. हा फॉर्मॅट मी तुम्हाला दिलेला होता तो तुम्ही नोट केला असेलच.
तो एकदा रेफर करा. उद्या मी तुम्हाला तो कम्प्लीट फॉर्मॅट एक्सप्लेन करून देईल. तर तो फॉर्मॅट आणि ॲडजस्टमेंट्स वाचून बघा. एवढ्यातच मी थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला आज देतोय. ओके. फर्स्ट फायनल अकाउंट टॉपिकचे 25 जवळपास लेक्चर्स झालेले आहेत. तर त्यात काही आणखी डाऊट असेल तर तेही विचारा. आणि नोट्स कोणाकडे नसतील तर नोट्सही कलेक्ट करा. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे. शिवाय त्या बुकमध्ये त्या नोट्समध्ये एक्स्ट्रा एक्झाम्पल्स आहेत की तिथं तुमची प्रॅक्टिस तुम्हाला करता येईल. ओके.